आणि आल्यापासून जवळजवळ माझे 100 गुलाब लावून झाले असतील. कसला भारी आहे बघा हा देशी गुलाब. गुड मॉर्निंग सर्वांना. आज जी भाजी बनवणार आहे ती भाजी म्हणजे एकतर भाजीला काही नसतं त्यावेळेस ही भाजी ऑप्शन असते, नसेल तर बघा घरातल्या प्रत्येकाच्याच लहान मुलांना ही भाजी आवडती म्हणून बनवली जाते, तर ती आहे ही टमाटरची चटणी. तसंच काहीतरी माझ्या मुलींना सुद्धा बघा ही टमाटरची चटणी खूप आवडते, म्हणजे रोज केली तरी त्या खाऊ शकतात. परंतु माझं आज तसं झालं नव्हतं. आज माझ्याकडे भाजीला काही शिल्लक नव्हतं म्हणून ही मी भाजी बनवायला घेतली होती टमाटरची चटणी. आणि रात्रीच बघितलं होतं भाजीला आपल्याकडे काय काय ऑप्शन आहेत. वाटाणा मटकी वगैरे अगोदर करून झालं 2-3 दिवसापूर्वी, म्हणून मग म्हटलं आता काय करावं, तर टमाटर जास्त शिल्लक होते माझ्याकडे. आदल्याच दिवशी फ्रीजमधले जे टमाटर आहेत ना ते बाहेर काढून ठेवले होते, कारण टमाटरची चटणी आहे ना ती भरपूर पिकलेल्या टमाटरची चटणी आहे ना ती खाण्यासाठी एकदम मस्त लागते. मस्त जिरी आणि मोहरीची या टमाटरच्या चटणीसाठी फोडणी दिली. 2 ते 3 चमचे अगोदर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून टाकला. आणि बघा कसले भन्नाट दिसतात की नाही माझे टमाटर. तुम्ही पण ही ट्रिक वापरून बघा. बऱ्याच वेळेस असं होतं ना की फ्रीजमध्ये ठेवलेले टमाटर आहेत ना छान असे पिकलेले नसतात. कच्च्या टमाटरची पण छान लागते, पण असे एकदम लाल बुंद पिकलेले टमाटर आहेत ना त्याची चटणी खाण्याची मज्जाच काही और असते. कांदा जो आहे 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घेतला आणि बघा त्याच्यात हळद टाकली आणि घरगुती लाल चटणीची पूड टाकली आणि त्यानंतर जी आपली विकतची लाल मिरचीची पूड असते ना ती सुद्धा टाकली. कारण मुलांना कसं आहे भाज्या रंगीबेरंगी जितक्या छान असतील ना तेवढ्या त्या आवडीने खातात. त्यानंतर मुठभर कोथिंबीर टाकली. ते सगळं 2-3 मिनिटासाठी मस्त परतून घेतलं आणि त्यात जे पिकलेले 5 ते 6 टमाटर बारीक असे कट केले होते ते सगळे टाकून घेतले आणि मस्त असे 1 मिनिटासाठी परतून घेतले. त्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकलं, कारण प्रत्येकाच्या घरात ना तिखट आणि मिठाची चव म्हणजे खाण्याची टेस्ट वेगवेगळी असते त्यामुळं. आणि इथं मी रात्रीच हरभऱ्याची डाळ सुद्धा भिजायला घातली होती. अशी हरभऱ्याची डाळ भिजत घालून जी टमाटरची चटणी आपण घालून करतो ना एक नंबर लागते खाण्यासाठी. कारण डाळ शिजत असताना ना टमाटरचं जे पाणी निघतं ना ते डाळीत उतरून छान डाळ शिजली जाते आणि मस्त अशी एकदम आपली टमाटरची चटणी तयार होते. बघा कसला मस्त भन्नाट रंग आलाय आणि शिजून बघा केवढीशी झाली ही चटणी. अशा मऊ ज्यावेळेस आपला शिजून टमाटर होतं ना त्यावेळेस आपल्या टमाटरच्या चटणीची चवच एक वेगळी असते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. त्या दोघींना ट्युशनमधून शाळेत सोडून आले आणि आज आपल्याला काय काळूसारखा ओरडतो. गुलाबाला इतकी सुंदर फुलं आलेत ना. माझं सगळ्यात प्रिय झाड कोणतं असेल तर ते आहे गुलाब. आणि आल्यापासून जवळजवळ माझे 100 गुलाब लावून झाले असतील. जर तुम्ही सुरुवातीपासून व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती, पण आता त्यातले काहीतरी 2-3 असे छान आलेत तर म्हटलं आणि त्यांना आज फुलं छान आलेत तर दाखवावंच म्हटलं तुम्हाला. तर इथं एक गेट आहे ना, गेटच्या इथं बघा इथं एक फुल दिसतंय आणि हे पाठीमागे एक फुल दिसतंय. तर हा एकदम ब्लॅक रोज आहे आणि व्हाईट गुलाबाला तर पहिल्यांदाच आले. जी गुच्छवाला व्हाईट गुलाब असते ना तिथं जसवंतीच्या बुडात दिसत असेल व्हाईट बघा इथं, तर ते पण दाखवते तुम्हाला. मस्त आणि वास तर ना आपल्या पायरीपर्यंत येतोय ह्या ब्लॅक रोजचा. दाखवते एक मिनिट. कसला मस्त आलाय बघा आपला हा ब्लॅक रोज आणि त्याच्यासोबतच इकडे एक शेवंतीचा गुच्छ सुद्धा मस्त असा आलाय. इतकं सुंदर फुल आलंय आणि वास इतका दरवळतो त्याचा. आणि हे असं आहे आणि ह्याला आणखीन एक दुसरं फुल आलंय बघा इथं. मस्त आलंय एकदम सुंदर. आणि त्याच्या शेजारी हा पिवळा, पण हे असं होतंय तरी पण माझं चालू आहे औषध टाकणं त्याच्यावरती. गुलाबासाठी काय काय करावं लागतंय तेवढं करणं, म्हणजे प्रयत्न माझे कंटिन्यू चालू आहेत की मला गुलाब जगवायचेत, आणायचेत खूप सारे त्याच्यासाठी. आणि ह्याला पण ह्या गुलाबाला पण इथं कळी आली. आणि शेवंती तर बघा कसली मस्त बहरली की नाही एकदम. आता व्हाईट रंगाचा दाखवते तुम्हाला. हे 2 तर तुम्हाला दाखवले. पहिल्यांदाच आले लावले असं ना, ला पहिल्यांदाच फुल आले बघा. कसलं मस्त फुल आहे ना हे.
ह्याला खूप फुलं येतात ह्या गुलाबाला. खरं तर यायला लागलं ना तर अख्खं गुलाब गच्च भरतं, पण आणखीन आले नाही आहेत. सुरुवातीचं एकच आज किचनच्या खिडकीतून बघितलं आणि इथं मला फुल दिसलं, भारी वाटलं काय. इथं आपली किचनची खिडकी आहे आणि इथून हा समोर गुलाब आहे, तिकडं आपली गुलाबी शेवंती. घेवड्याचा वेल तर काय काढून टाकलाय आपण. आणि बघा काठी कोरंटीला पण आता ह्या लेव्हेंडर कलरच्या फुलं यायला लागलेत. आणि एक मस्त असं कारलं पण आले बघायचं. आलेत फुलं गुलाबाला. पहिल्यांदा एवढी सुंदर म्हटल्यानंतर दाखवावं म्हटलं तुम्हाला. अरे देशी गुलाबाला सुद्धा आज मी खरं सांगू का, मी बघितलंच नव्हतं. इतकं भारी फुलं आले देशी गुलाबाला. हे बघा इथं इतकं मस्त आलंय. अचानक लक्ष गेलं आणि ह्याचा तर इतका भारी वास येतो की काय सांगू. काळू आज जाऊ नका दूध प्यायला. काळू बसलाय बघा तिथं बसकरवर, दिसते का तुम्हाला. आज पोरचे पण धुवून घ्यायचंय मला. ही सगळा आधी त्यांचा जुगाड काढावा लागेल, मग मी पोरचे धुवून घेऊ शकते. तर हे सुद्धा इतकं सुंदर आलंय फुल. हे बघा मस्त आहे की नाही. हा देशी गुलाब आहे, मस्त. इतका भारी वास येतोय, इतका भारी की मी काहीच सांगू तुम्हाला. आहे ओली माती. गुलाबाला शक्यतो जास्त पाणी चालत नाही आणि पाणी घातलं की लगेच जाणारी जमीन म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन गुलाबाला लागते. प्रत्येक गुलाबाला आता कळे आलेत माझ्या. इथं पण एक केसरी रंगाचा गुलाब आहे, इथं त्याला सुद्धा कळी आली. तर जसजशी उमलतील तशी दाखवेनच मी. भारी वाटलं कारण सकाळच्या धावपळीत ना मला पण बाहेर येणं होत नाही. आणि कालच तुम्ही बघितलं असेल कालचा व्लॉग सगळं झाडलं होतं. त्यामुळे खरं सांगते आज खूप सकाळी थंडी होती, त्यामुळे बाहेर सुद्धा मी झाडून काढायसाठी आले नाही. ठरवले आता 4-5 वाजता झाडायचं. सकाळी उठून बाहेर यायचं नाही, ऑटोमॅटिक नाकातून धारा लागायला लागलेत. अशी कंडिशन झाली. इतकं भारी वाटलं मला आज हे फुल बघून, कारण सकाळचा स्वयंपाक सगळं डब्बे भरून देऊन येईपर्यंत मला बाहेर यायला जमलं नाही. असं तुम्हाला दाखवण्याच्या निमित्तानं मला सुद्धा हे गुलाब म्हणजे बघितलंच असतं दिवसभरात, पण भारी वाटलं बघून एकदम अचानक सरप्राईज सारखं. तर चला गहू वाळू घालते. कसला भारी आहे बघा हा देशी गुलाब, मस्त आहे की नाही एकदम. आणि गुलकंद खरं ना ह्या गुलाबाचाच गुलकंद मस्त असा टेस्टला लागतो बरं का. गुलकंद जर करायचा असेल तर तुमच्याकडे हा देशी गुलाब असायला हवा. मस्त आहे एकदम. आणि रेसिपीजमध्ये सुद्धा हा सुकवून पाकळ्या वापरले ना सावलीला तर हा छान लागतो. पातेल्याने बघा 3 पातेले साधारणतः ही गहू आणले होता, चांगले वाळवायचे आणि वरतीची धान्याची पिठे त्याच्यात ठेवायचे. कारण थंडीच्या दिवसात काय होतं जरा म्हशी किडे आळ्या व्हायला बघतो, म्हणून थोडं ऊन द्यावं. परत एकदा हलवून जायचं ह्या गव्हाला. हो दमायला होतोय. खालनं जिन्यावरून पातेलं घेऊन यायचं म्हणल्यावर दमल्यासारखं. कांबळ्या वाजलेत वाळायला. अजून घरातली अर्धवट काम आहेत ती पूर्ण करायचीत. चला काम काय आपल्याला दिवसभर पुरतंय, संपत नाही. 1-1.5 वाजेपर्यंत. किती लवकर उठा किंवा काही करा. तुमच्याशी गप्पा मारत मारत आता मस्त असं झाडून घेते, कारण माझं दुसऱ्या टाईमचं जे झाडून काढायचं असतं ते राहिलं होतं. आणि बेडवर इथं समोर तुम्ही बघत असाल, तुम्हाला एका साईडला गोधडी टाकलेली दिसत असेल. बरेच वर्ष झालं गोधडीवर झोपत असल्यामुळं माझ्या गोधडी प्रेमी लेकीला काही खाली बेडशीटवर झोप लागेना छोटीला. त्यामुळं तिनं याच्यावरती ना छोटी तिच्या साईडला एक गोधडी हांतरून घेतली होती, की जेणेकरून तिला झोप लागल. एखाद्या गोष्टीची मायेची आपल्याला ऊब लागली ना तर सहजासहजी आपण म्हणजे त्याच्यापासून म्हणजे सुटका भेटत नाही आपल्याला, सवय सुटत नाही आपली. बघा त्यानंतर मागच्या 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती मला की केस खूप गळतात आहे, तर त्याच्यावरती काहीतरी उपाय सांगा म्हणून. तर बघा मी असं करत असते, दिवसातून कधी पण वेळ मिळाला ना 5 मिनटं बेडच्या असं खालच्या बाजूला पूर्ण डोकं सोडून द्यायचं आपलं आणि पूर्ण स्कॅल्पला आपल्या मसाज करायचा.
कपाळाला मसाज करायचा, आयब्रोजला मसाज करायचा, म्हणजे पूर्ण डोक्यात जितका आपल्याला बोटाच्या मदतीनं मसाज करता येईल ना तेवढा करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते चांगल्या पद्धतीनं होतं आणि आपल्या रक्ताचा सगळा फ्लो जो आहे तो डोक्याच्या दिशेने गेल्यामुळं, केसांच्या मुळाशी भरपूर ब्लड गेल्यामुळं आपली केस गळती थांबते. पण ह्यातला कोणताही मी जे माझ्या व्हिडिओद्वारे उपाय सांगत असते ना, 1 दिवस केलेत, 2 दिवस केलेत आणि तुम्हाला लगेच फरक जाणवलाय असं तुम्ही समजू नका. ह्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी असते, सातत्य हवं असतं, जेणेकरून तुम्हाला हा उपाय महिनाभर करावा लागेल किंवा कंटिन्यू जरी 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढून या गोष्टी केल्या तर आपलीच हेल्थ चांगली राहते बघा. तर त्यामुळेच माझे केस एवढे सुंदर आहेत आणि असं शांत 5 मिनिटं मी पडून राहते ज्यावेळेस माझा मसाज करून होतो त्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेडवरती आपण अशा पद्धतीनं डोकं खालच्या दिशेनं सोडतो आणि नंतर उठतो ना त्यावेळेस फटक्यात उठायचं नाही. सुरुवातीला आपल्याला बेडवरती थोडंसं सरकून डोकं गादीवरती घ्यायचं, त्याच्यानंतर एका अंगावरती व्हायचं आणि अशा पद्धतीने उठायचं. नाही तर तुम्ही फटक्यात उठाल तर असं म्हणजे एकदम आपल्या बॉडीला शॉक बसल्यासारखं होतं. तर म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आपल्या डोक्याच्या दिशेने गेलेलं असतं, त्यामुळे एकदम गरगरल्यासारखं वाटू शकतं तुम्हाला. तर तसं करू नका. तर तुम्हाला जर केस गळती लवकरात लवकर थांबवायची असेल ना तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला रिझल्ट नक्की भेटेल.